बास्केटबॉलवर आधारित प्रथमच एक मराठी सिनेमा भेटीला आलाय, तो म्हणजे अजिंक्य. संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अजिंक्यचा शानदार प्रीमियर नुकताच पार पडला. पाहुयात याविषयीचा रिपोर्ट. संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या अजिंक्य या सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी इथे आवर्जून हजेरी लावली. मला अशा फिल्म्स आवडतात. मला अंडरडॉग स्टोरीज आवडतात, खूप जवळच्या वाटतात. आय कॅन रिलेट विथ देम. सो मला वाटतं स्पोर्ट्स बेस्ड फिल्म्स आपल्या इकडे फार कमी होतात कम्पेअर्ड टू हॉलिवूडमध्ये किंवा इंग्लिश फिल्म जेवढ्या जास्त बनतात तेवढ्या आपल्या इकडे खूप कमी होतात. थोडं जास्त अजून करायला हरकत नाही आहे, कारण लोकांना आवडतं. डेब्यू पिक्चर आहे तेजस देवस्करचा आहे आणि मी खूप मोठा फॅन आहे संदीपचा. त्याचा प्रत्येक चित्रपट मी खूप नेहमी बघतो. ही खूप वेगळ्या प्रकारची फिल्म त्याने केली, स्पोर्ट्सची फिल्म आहे. त्यामुळे आय थिंक स्पोर्ट्स असा एक कुठलाही खेळ हा पडद्यावर खूप कमी येतो आणि बास्केटबॉलवर पहिल्यांदा आली आहे ही फिल्म. त्यामुळे आय विश द टीम ऑल द सक्सेस. वेगळ्या विषयाची खूप छान फिल्म आहे. मला वाटतं बास्केटबॉल विषयी पहिलीच फिल्म, हिंदी मराठी कुठल्याही भाषेमध्ये ही पहिलीच फिल्म आहे. अतिशय सुंदर फिल्म आहे, वेगळ्या विषयाची एंटरटेनिंग फिल्म आहे. वी आर सपोज टू स्टार्ट अ फॅमिली. तुझी इन्व्हॉल्वमेंट नको. त्या बास्केटबॉल कोर्टवर काय झक मारतो का मी? पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो. संदीप कुलकर्णी या सिनेमात एका बास्केटबॉल कोचची भूमिका साकारतोय. ही भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं असं संदीप सांगतो. तसंच प्रेक्षकांनी हा सिनेमा नक्की पाहावा हे सांगण्यासही संदीप विसरला नाही. आपण रिलेशनशिप्स आणि फिल्म्स मी खूप केल्या, आपण बघितलेल्या पण आहे. पण खेळ शूट करणं आणि बास्केटबॉल शूट करणं फार कठीण आहे. त्यामुळे म्हणजे मला हे सांगण्याचं हे आहे की इट इज नॉट इझी. म्हणजे ही फिल्म शूट करणं फार सोपं नव्हतं. तर ती मेहनत पण जर लोकांनी लक्षात घेतली आणि ते सगळं जरा त्याच्याकडे एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर मला असं वाटतं फिल्मला सक्सेस मिळेल असं मला वाटतं. मी खूप एक्सायटेड आहे, कारण खूप दिवसापासून मी अजिंक्यच्या रिलीजची वाट बघत होते आणि मला असं वाटतं की नवीन वर्षाची ह्याच्यापेक्षा छान भेट काय असू शकते आम्हा कलाकारांसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा, की नवीन वर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात अजिंक्य प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सो आय एम व्हेरी हॅपी. दोघातल्या एकाचा पराभव. संदीप कुलकर्णीचा हा नवा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजिंक्य ठरतो का हेच पाहायचं. झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पॉटलाइट.